12 तास धोक्याचे, पाऊस धिंगाणा घालणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट. राज्यात सध्या मान्सूनपूर्व वातावरणात उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रवास पाहायला मिळत आहे. अशात कोकण विभागातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट वर्तवला आहे. अशातच 28 मे 2024 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढील प्रमाणात दर्शवण्यात आलेला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या 4 जिल्ह्यात उष्णतेचा योग्य अलर्ट देण्यात आला आहे. वाढत्या तापमानात नागरिकांना उष्णतेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात काही भागात ढगांच्या कडकडासह हलक्या पावसाची शक्यतासुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारनंतर वातावरणात बदल, काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. याच भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर विदर्भात अकोला, अमरावती आणि भंडारा या 3 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याच भागात तापमान मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी नागरिकांनी उन्हातून बाहेर पडण्यात काळजी घ्यावी. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट